वागीश्वरी जय शारदे वागीश्वरी। चंद्रमा ज्योत्स्ने परी कांती तुझी मुखरम्य शारद चंद्रमा उजळे तुझ्या हास्यातुनी उजळे तुझ्या हास्यातुनी चारी युगांची तुझिया कृपेचे चांदणे तुझिया कृपेचे चांदणे नित वर्षू दे आमच्या शिरी नित वर्षू दे आमच्या शिरी। वागीश्वरी जय शारदे वागीश्वरी। वीणेवरी
नमस्कार, मी जयश्री संजीव कवचाळे. सर्वप्रथम महाराष्ट्र संवाद न्यूजने माझी मंगळवेढा नवदुर्गा या उपक्रमात माझी निवड केली, त्याबद्दल मी त्यांचे मनस्वी आभारी आहे. माझे लग्नापूर्वीचे नाव जयश्री श्रीमंत यांचे. माझं प्राथमिक शिक्षण नंदूर या ठिकाणी, बोराळे शेजारीलच गाव नंदूर या ठिकाणी इयत्ता 1ली ते 7वीपर्यंत माझं प्राथमिक शिक्षण झालं. माझं माध्यमिक शिक्षण महासिद्ध विद्या मंदिर डोणस या ठिकाणी 8वी ते 10वीपर्यंतचं शिक्षण माझं पूर्ण झालं. त्यानंतर आश्रम प्रशाला बालाजीनगर येथे 11वी ते 12वी उच्च माध्यमिक हे शिक्षण माझं पूर्ण झालं. 12वी नंतर माझं DEDचं शिक्षण बार्शी या ठिकाणी झालं. MAचं शिक्षण सोलापूर विद्यापीठामध्ये मी एक्सटर्नलमध्ये पूर्ण केले. त्याच्यानंतर BEDचं शिक्षणासाठी मी साताऱ्याला गेले. सातारा या ठिकाणी माझं BEDचं शिक्षण पूर्ण झालं. माझं BAचं शिक्षण श्री संत दामाजी महाविद्यालय या ठिकाणी मी 3 वर्ष एक्सटर्नल BAचं शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर MAसाठी मी सोलापूर विद्यापीठातून ॲडमिशन घेतले. ते देखील एक्सटर्नलमध्ये मी 2 वर्षाचं MAचं शिक्षण पूर्ण केले. त्याच्यानंतर माझ्या सासऱ्यांच्या प्रोत्साहनाने BEDसाठी माझा नंबर लागला आणि सातारा येथे SNDT महाविद्यालय सातारा या ठिकाणी महिला विद्यापीठामध्ये मी BEDचं 1 वर्षाचं शिक्षण मी माझ्या सासऱ्यांच्या भावाकडे डॉक्टर विलास कवचाळे यांच्याकडे राहून मी तेही शिक्षण पूर्ण केले. आज मी MA BED आहे आणि BED पदावरती मी सध्या नूतन हायस्कूल बोराळे या ठिकाणी कार्यरत आहे. माझे वडील श्रीमंत महादेव एणपे हे एक प्राथमिक शिक्षक आहेत. मला 4 बहिणी आणि 1 भाऊ आहे. माझ्या वडिलांबद्दल खरं विशेष सांगायचं म्हणजे माझ्या आईवडिलांबद्दल मला खरंच अभिमान वाटतोय. कारण 40 वर्षापूर्वी ज्या गावामध्ये मुलींना शिक्षण देणं तेवढं फारसा विकास अजून झालेला नव्हता, त्यावेळी माझ्या वडिलांनी आम्हा 4ही बहिणींना आणि 1 भावाला पूर्ण शिक्षण देऊन त्यांच्या पायावरती उभं केलं आहे. ते खरंच माझ्यासाठी अतिशय गौरवाची गोष्ट आहे. आणि माझी आई देखील अतिशय स्वाभिमानी आणि कणखर बाणा असलेली माझी आई आहे. दोघांच्याही सपोर्टमुळे आम्ही सगळे आज चांगल्या ठिकाणी नोकरीला आहोत, सुस्थिर आहोत. माझ्या 4 बहिणीपैकी 3 बहिणी आम्ही शिक्षिका आहोत आणि 1 बहीण मुंबईमध्ये तिच्या मुलांच्या शिक्षणासाठी ती शिकली आहे पण जॉब करत नाही आहे. आणि माझा 1 भाऊ DAMS डॉक्टर आहे आणि तो नंदूर या ठिकाणी सध्या प्रॅक्टिस. अशा या सुशिक्षित कुटुंबातून मी DEDला 2nd इयरलाच असतानाच श्री संजीव कवचाळे सर यांच्याशी माझं नातं जुळलं, लग्न जुळलं आणि मी 18 फेब्रुवारी 2002 साली मी लग्न करून कवचाळे कुटुंबियांची सून झाले आणि कवचाळे कुटुंबियामध्ये मी प्रवेश घेतला. जेवढे माझे आई वडील माझ्यावर प्रेम करत होते त्याहीपेक्षा कदाचित जास्त माझ्या सासू सासऱ्यांनी माझ्यावरती प्रेम केलं आणि राहिलेलं माझं शिक्षण पुढचं त्यांच्याकडून पूर्ण झालं. मी सध्या नूतन हायस्कूल बोराळे या ठिकाणी सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहे. नूतन हायस्कूल बोराळे ही शाळा ग्रामीण भागामध्ये अतिशय नावाजलेली शाळा आहे. या शाळेमध्ये मला काम करण्याची संधी मिळते, सेवा करण्याची संधी मिळते, हे खरंच मी स्वतःला सौभाग्यशाली समजते. कारण या शाळेचा इतिहास अतिशय गौरवशाली राहिलेला आहे. कैलासवासी हलगणे सर असतील किंवा माझे सासरे कैलासवासी मनोहर माधव कवचाळे सर असतील, अतिशय उत्तम पद्धतीने मुख्याध्यापक पदाचा कार्यभार सांभाळून या शाळेला एक नामांकित शाळा म्हणून या पंचशील परिसरामध्ये शाळेचा गौरव केलेला आहे. आणि त्यांच्याच पायावर पाऊल ठेवून आम्ही सर्व शिक्षक, आमच्या शाळेतला सर्व स्टाफ, अतिशय विषयतज्ञ शिक्षक आमच्या शाळेमध्ये आहेत आणि सर्व शिक्षक आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने शाळेमध्ये कार्यरत आहोत. आणि आमच्या सर्वांचं ध्येय एकच आहे की विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करून तो भविष्यामध्ये कुठेही अडणार नाही, यासाठी सर्व शिक्षक आम्ही प्रयत्नशील आहोत. फक्त शाळेचाच अभ्यास नाही तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये विद्यार्थी पारंगत होण्यासाठी सगळ्या क्षेत्रामध्ये, अगदी खेळ असो, स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम असो किंवा दिंडीचा कार्यक्रम असो, शाळेमध्ये विद्यार्थ्यांना सभाधीटपणा येण्यासाठी डिबेटचा कार्यक्रम असो किंवा फनी गेम्स असो, अशा वेगवेगळ्या उपक्रमातून विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी आम्ही सतत धडपडत असतो. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी
विद्यार्थ्यांचे स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसवणं, त्यांची तयारी करून घेणं, NMMS परीक्षेला बसवणं, त्या दृष्टीने त्यांची तयारी करून घेणं. उद्या विद्यार्थ्याला खूप स्पर्धात्मक परीक्षेला तोंड द्यायचं आहे, तो कुठेही अडणार नाही या दृष्टीने त्याची शैक्षणिक तयारी, त्याचा पाया मजबूत करण्याचं काम आम्ही आत्तापासूनच करतोय. आणि या शाळेमध्ये खरंच तयार होणारा विद्यार्थी आणि आत्तापासून तयार झालेले सगळे विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज अतिशय महत्त्वाच्या पदावरती बसून ते कार्यभार सांभाळत आहेत. याचा खरंच आम्हा सर्व शिक्षकांना अतिशय मनापासून आनंद होतो आहे. यानंतर शैक्षणिक क्षेत्रातच फक्त समाधान मानून बसणं हे माझ्या स्वभावात नव्हतं. कारण मी समाजामध्ये सुरुवातीला अगदी 10-12 वर्षापासून अनेक महिलांना एकत्रित करून महिलांचं बचत गट आम्ही सगळ्या महिलांनी एकत्र येऊन सुरू केलो. बचत गट 1चं 2, 2चं 3 असे वाढत गेले. परंतु हळूहळू ज्या महिलांच्या समस्या आमच्या समोर येत होत्या, महिलांना आर्थिक साक्षर करण्यासाठी बचत गटातली सगळी माहिती त्यांना कळावी. वेगवेगळ्या महिलांना वेगवेगळ्या अडचणी होत्या. अगदी त्यांच्या मुलांचा शिक्षणाची फी भरणं असो किंवा त्यांच्या कौटुंबिक काही आर्थिक प्रश्न असो, ते सगळं सोडवण्यासाठी फक्त बचत गटातल्याच महिलांना त्याचा उपयोग होत होता. पण याचा विस्तार जर वाढवायचा असेल, अगदी शेवटच्या तळागाळातल्या महिलांपर्यंत आम्हाला जर पोहोचायचं असेल, तर सगळ्या ह्याचा विस्तार वाढवायला पाहिजे. या दृष्टीने आम्ही माझ्या सासूबाईंच्या नावाने महादेवी महिला पतसंस्थेची स्थापना केली. आणि यासाठी ही पतसंस्था स्थापन करण्यासाठी माझ्या एकटीचं श्रेय कधीच नाही, तर माझ्या गावातील अनेक महिलांनी याच्यामध्ये पुढाकार घेऊन सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही या महादेवी महिला पतसंस्थेचे ह्या छोट्याशा रोपटेची रुजवण आमच्या या घराच्या अंगणामध्ये केलेले आहे. आणि मला विश्वास आहे एक दिवस या रोपट्याचा वेलू गगनाला भिडणार आहे. आणि त्या दृष्टीने आम्ही सगळ्या महिला, अगदी आमच्या शाळेतला स्टाफ असो, माझे पती संजीव कवचाळे सर असू देत, अनेक गावातले प्रतिष्ठित लोक असू देत, सगळ्यांच्या सहकार्याने अनेक ज्ञात अज्ञात अनेक लोकांचं हातभार सहकार्य या कार्यासाठी लागलेलं आहे. त्या सर्वांच्या सहकार्याने निश्चित आम्ही ही पतसंस्था नावारूपाला आणू. याचबरोबर कोरोनाच्या काळामध्ये सुरू झालेली ही पतसंस्था, अगदी सगळ्या पतसंस्था बंद होत असताना आम्ही पतसंस्थेचं उद्घाटन केलं. 15 जून 2020 साली या पतसंस्थेची स्थापना झाली. त्याच्या अगोदरच माझे सासूबाई कैलासवासी महादेवी कवचाळे यांचं अकस्मात निधन झालं. तेव्हा त्याच दुःखामध्ये आम्ही असताना त्यांची आठवण चिरंतर राहावे, कायमस्वरूपी राहावे, यासाठी आमच्या प्रशालेचे आमचे मुख्याध्यापक मला एके दिवशी चर्चा असंच सुरू असताना माननीय रवींद्र वाघमारे सर यांनी मला सुचवलं की आपण आपल्या सासूबाईंच्या नावाने पतसंस्था काढून हे अनेक गोरगरीब महिलांना असू देत किंवा बंधूंना असू देत या माध्यमातून सहकार्य करू शकता. तेव्हा त्यांनी ती आयडिया मला दिली. तेव्हा सर्वांच्या सहकार्याने, महिलांच्या सहकार्याने आम्ही या पतसंस्थेची स्थापना केली. त्याच्यानंतर दुसरी दुःखद घटना, अगदी आमच्या भरलेल्या कुटुंबातून दुसरी एक दुःखद घटना कोरोनाच्या काळामध्ये घडली. ज्यांच्या आधारावरती आमचं कुटुंब पूर्ण उभं होतं, ज्यांचं सहकार्य, ज्यांचं मार्गदर्शन आम्हाला पावलोपावली लाभत होतं, ते माझे सासरे कैलासवासी नूतन हायस्कूलचे मुख्याध्यापक, माजी मुख्याध्यापक, नूतन हायस्कूलचे सचिव, नूतन प्रशाला बोराळेचे सचिव कैलासवासी मनोहर माधव कवचाळे सर, हे कोरोनाच्या काळामध्ये त्यांचं आकस्मिक निधन झालं. आणि त्यावेळी देखील आमच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळला. अगदी 1च वर्ष झालं होतं, वर्ष पूर्ण व्हायचं होतं पतसंस्था स्थापन होऊन. अजून आम्हाला त्याच्यातली काहीही माहिती धड नव्हती. तेव्हा हा आमचा आधारवड हरवला. तेव्हा खरंच आमच्या पायाखालची जमीन सरकली. आम्हाला वाटलं की यानंतर खरं तर सगळ्या लोकांचा त्यांच्यावरती ठाम विश्वास होता. त्याच्यानंतर पतसंस्थेचं काय होईल ही एक भीती मनामध्ये होती. परंतु सगळ्या लोकांनी आमच्यावरती त्यावेळी देखील त्या कठीण प्रसंगामध्ये आमच्यावरती जो विश्वास दाखवलाय तो खरंच कधीही न विसरण्याजोगा आहे. आणि त्यांच्या एकेका रुपयाला पतसंस्थेत ठेवी आमच्यावरती विश्वास ठेवून ज्यांनी ठेवी ठेवले त्यांच्या एकाही रुपयाला धक्का देणार नाही, धक्का लागणार नाही, हा विश्वास मी या माध्यमातून देते. सासऱ्यांच्या जाण्याने, सासऱ्यांच्या नावाने आमच्याच प्रशालेतील सहशिक्षक
तेली सरांनी आम्हाला सुचवलं की सासऱ्यांचं कार्य अतिशय उत्तम होतं. ते एक आदर्श शिक्षक होते, आदर्श मुख्याध्यापक होते आणि त्यांच्या नावाने आपण सामाजिक कार्य एक प्रतिष्ठान स्थापन करून त्या माध्यमातून आपण सामाजिक कार्य करू शकतो. असे समाजातले वेगवेगळे मान्यवर असतील, प्रतिष्ठित लोक असतील, त्यांनी सुचवत गेल्यामुळे आम्ही ह्या कार्यामध्ये पडलो आणि आमच्याकडून आज अतिशय चांगल्या प्रकारे पतसंस्थेच्या माध्यमातून असो, अगर प्रतिष्ठानच्या माध्यमातून असो, अतिशय उत्तम कार्य या माध्यमातून घडत आहे. प्रतिष्ठानच्या माध्यमातून आमच्या बोराळे गावातील असो किंवा आसपासच्या परिसरातील असो, अनेक गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप देऊन त्यांना पुढच्या कार्यासाठी प्रोत्साहित करणं, त्यांना प्रेरणा, ऊर्जा देण्याचं काम या प्रतिष्ठानच्या मार्फत होतं. याचबरोबर गावातील जे ज्येष्ठ मंडळी आहेत, आत्तापर्यंत या प्रतिष्ठानच्या माध्यमातून, पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. महिला दिनाचा कार्यक्रम आमच्या गावामध्ये खूप मोठा होतो. आसपासच्या अगदी बोराळे, नंदूर, तांडूर, सिद्धापूर या वेगवेगळ्या परिसरातील महिला दिनाच्या कार्यक्रमासाठी या गावामध्ये येतात आणि आम्ही सगळ्या महिला मिळून एकत्र आनंदामध्ये हा उत्साह साजरा करतो. त्यानंतर असे अनेक उपक्रम, महिला दिनाचा कार्यक्रम असो, रक्तदान शिबिरचा कार्यक्रम आम्ही राबवला. रक्तदान शिबिरासाठी देखील रक्तदान हे खरं तर श्रेष्ठ दान मानलं जातं आणि त्याही शिबिरासाठी आम्हाला गावातून अतिशय उत्तम प्रकारे प्रतिसाद मिळाला. नागपंचमीचा खेळ आम्ही सर्व महिला एकत्र येऊन अतिशय उत्साहाने साजरा करतो. आसपासच्या गावामध्ये कुठेही होत नसेल इतका सुंदर कार्यक्रम नागपंचमीचा असो किंवा इतर सण. आता सध्या नवरात्रीचा उत्सव सुरू आहे, तर नवरात्री उत्सवामध्ये आम्ही सगळ्या महिला एकत्र येऊन त्या कलरच्या ठरलेल्या दिवशीची साडी घालून आम्ही एकत्र अंबाबाईच्या दर्शनासाठी जातो. एक वेगळ्या प्रकारची प्रेरणा आणि ऊर्जा त्यातून आम्हाला मिळत जाते आणि सकारात्मक विचार नक्कीच आमच्या सगळ्यांमध्ये रुजवण्याचं काम या सण उत्सवातून होत असतं आणि तो आनंद आम्ही एकटी दुकटीने न घेता सगळ्यांनी एकत्र येऊन हा आनंद घेत असतो. हे सर्व कार्य सांभाळत असताना अजून काही समाजातली माणसं असतात, ते आपल्या कार्याचा ठसा अजून जास्त उमटावा आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण काम करावं आणि समाजाला एक प्रकारचं न्याय द्यावं ही अपेक्षा काही लोकांकडून असते. माझ्या जीवनामध्ये असे अनेक व्यक्ती आले. त्याच्यामध्ये ॲडव्होकेट नंदकुमार पवारजी यांचं नाव मी विशेष करून घेईन. त्यांनी मला सुचवलं की आपण एवढ्या सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रामध्ये इतक्या उत्तम प्रकारे काम करता, तर राजकीय क्षेत्रामध्ये देखील आपण कार्य केलं पाहिजे आणि त्या दृष्टीने त्यांनी मला राजकीय क्षेत्रामध्ये आज सध्या मी मंगळवेढा तालुका काँग्रेस अध्यक्षपदी आता सध्या कार्यरत आहे. राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना खरं तर पक्ष कोणताही असो, मला असं मनापासून वाटतं की लोकांना आपण न्याय द्यायला पाहिजे. कोणाचीही ह्याच्यामध्ये फसवणूक होता कामा नये आणि सत्तेसाठी आपण सगळे आपली तत्व बाजूला ठेवून, लोकांचा विकास करण्याची कामं बाजूला ठेवून केवळ सत्तेसाठी आपण कधीही प्रयत्न करायचा नाही. मी फक्त या राजकीय क्षेत्राचा स्वीकार यासाठी केला की आता सध्या मी माझ्या पायावरती उभी आहे, माझं कुटुंब आज सक्षम आहे. मला आज मी जशी माझ्या पायावरती उभी आहे तशा अनेक महिलांना जर पुढं आणायचं असेल, त्यांच्यासाठी मला जर काय करायचं असेल तर सत्तेच्या माध्यमातून ते आपण करू शकतो आणि ह्या सत्तेमध्ये असल्यानंतर लोकांच्या ओळखी पाळखीने अनेकांची कामं आपण करू शकतो. ह्या उद्देशाने मी या राजकीय क्षेत्रामध्ये खरं तर प्रवेश केलाय. माझ्या माहेरी कसं मला शैक्षणिक वातावरण चांगलं मिळालं, सुशिक्षित कुटुंब होतं आणि त्याहूनही जास्त माझ्या सासरी शैक्षणिक वातावरण होतं. कारण बोराळे गाव हे शैक्षणिक वातावरणासाठी अतिशय चांगलं आहे आणि त्या बोराळे गावामधलीच माझं एक कवचाळे फॅमिली. खरं तर माझ्या सासूबाईंचं मला आदर्श घेण्यासारखं आहे. आम्ही सासू सुना असं कधी वागलोच नाही. आम्ही एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी होतो आणि एकमेकींना सगळ्या मी शाळेत घडलेल्या सगळ्या गोष्टी मी त्यांच्याशी अतिशय मनमोकळेपणाने वाटून घ्यायचे. सगळ्या गोष्टींची मी त्यांच्याशी सल्लामसलत करायचे. त्या स्वतः सुशिक्षित होत्या. त्यांचं शिक्षण 11वी पर्यंत, त्या काळामध्ये 11वी पर्यंत शिक्षण झालेलं होतं. त्यामुळे ते मला सारखं म्हणायचे की माझ्या शिक्षणाचा मला काही उपयोग झाला नाही,
तू तर घरी बसू नको, तुझ्या शिक्षणाचा समाजाला आणि कुटुंबाला देखील फायदा झाला पाहिजे आणि त्यासाठी तू नोकरी करायला हवीस. माझं एक आयुष्य ह्याच्यातच गेलं, तू पुढे गेली पाहिजेस. त्यांच्या प्रोत्साहनामुळे मी खरं तर जॉब करायला लागले. बाकीच्याच कुटुंबातल्या सगळ्याच लोकांचा मला सपोर्ट होताच, परंतु खास करून आज जे सासू सुनेचं वातावरण आपल्याला समाजामध्ये दिसतंय ते माझ्या घरी फार ते तणावाचं वातावरण अजिबात नव्हतं. पुढे जाणाऱ्याला प्रोत्साहन देणं आणि त्यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप देणं हे माझ्या घरातले संस्कार. माझ्या घरातले सासरवाडीतले सगळे सुशिक्षित आहेत, सगळेजण जॉब करत आहेत. माझी एकत्र फॅमिली आहे, खूप मोठी फॅमिली आहे. आम्ही आज जरी नोकरीच्या निमित्ताने सगळे वेगवेगळ्या ठिकाणी राहत असले, सातारा, पुणे, सोलापूर या ठिकाणी आमच्या कुटुंबातली लोक आज राहत आहेत, परंतु जे मोठे सण असतील, अगदी दिवाळीचा सण असू दे किंवा इतर सणाच्या वेळी आम्ही सगळे फॅमिली एकत्र येतो. जवळजवळ 25-30 माणसांची आमची फॅमिली इथं आम्ही सगळेजण एकत्र येऊन दिवाळीचा सण अतिशय आनंदाने आणि उत्साहाने साजरा. या सगळ्या कार्यामध्ये मला साथ देणारी अजून एक अतिशय महत्त्वाची व्यक्ती, ते नाव आहे श्री संजीव मनोहर कवचाळे, माझे पती. प्रत्येक गोष्टीसाठी मला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देणं आणि मी स्वतंत्र ती गोष्ट करायला पाहिजे अशी त्यांची अपेक्षा आहे. प्रत्येक गोष्टीसाठी त्यांच्यावर अवलंबून न राहता मला स्वतः त्या गोष्टीबद्दल माहिती झालं पाहिजे, मी स्वतः पुढाकार घेतली पाहिजे. पडद्याच्या पाठीमागून त्यांचं कार्य असतं. मला म्हणून मलाच नाही तर प्रत्येक पदावर आज त्यांनी ज्यांना ज्यांना बसवलं त्या प्रत्येकांना प्रोत्साहन देण्याचं काम आणि अगदी झोकून देऊन प्रत्येकांसाठी काम करणं हा त्यांचा स्वभाव आहे. या सगळ्या कार्यामध्ये मला माझ्या पतीची खरंच अनमोल अशी साथ मिळाली. आम्ही सगळ्या सावित्रीच्या लेकी. सावित्रीचं कार्य देखील उभारलं ते फक्त त्यांच्या ज्योतिबांच्या सहकार्याने. प्रत्येक स्त्रीच्या पाठीमागे जर असे ज्योतिबा उभे राहिले तर नक्कीच ती स्त्री पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगा चिरंजीव माधव संजीव कवचाळे, तो सध्या MBBS साठी रशियामध्ये राहतोय. मी नूतन हायस्कूल बोराळे या ठिकाणी 2008 साली सेवेसाठी रुजू झाले. माझ्या शैक्षणिक, सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील आत्ता माझा प्रवेश राजकीय क्षेत्रात आहे, परंतु या तिन्ही क्षेत्रातील माझ्या कार्याची दखल घेऊन अनेक समाजातील संस्थांनी मला अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले. सर्वप्रथम मी माननीय प्रकाश जडे सर यांनी मला परवाच प्रेरणा प्रतिष्ठान मंगळवेढा हा पुरस्कार देऊन मला सन्मानित करण्यात. तसेच महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती यांच्यातर्फे शिक्षक माजी आमदार माननीय दत्तात्रय सावंत सर यांच्या शुभहस्ते देखील मला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच राष्ट्रीय विश्वगामी शिक्षक व कर्मचारी महासंघाकडून माझ्या शैक्षणिक, सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन मला आदर्श शिक्षिका म्हणून या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. माझ्या या सगळ्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये माझा पाया मजबूत करण्याचं खरं काम माझे प्राथमिक शाळेतील गुरुजी, कैलासवासी श्री चोरडे गुरुजी यांचं नाव मी आवर्जून घेईन, ज्यांनी माझा पाया मजबूत केला आणि त्यांच्या आशीर्वादाने माझं हे सगळं कार्य अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे. ते नाव माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. ज्यांनी मला या सगळ्या कार्यासाठी प्रोत्साहन, प्रेरणा दिले त्या सगळ्यांचं मी खरंच अतिशय मनापासून आभार मानते आणि आपल्या आशीर्वादाने मी अतिशय आपण माझ्यावरती जो विश्वास दाखवला आहे, अगदी पतसंस्थेच्या माध्यमातून असो किंवा शैक्षणिक माझं कार्य असो, प्रत्येक गोष्टीला मी न्याय देण्याचा प्रयत्न करेन आणि अतिशय उत्तम प्रकारे आपल्या सर्वांना माझ्या कार्याची अभिमान वाटेल अशा प्रकारचं कार्य करण्याची माझी नेहमीच धडपड असेल. हे सर्व कार्य करण्यासाठी माझ्या शाळेतले सर्व शिक्षक, एका दोघांचं नाव घेतल्यानंतर बाकीच्यांवरती खरंच अन्याय होईल, परंतु सगळ्यांचं सहकार्य मला आहे आणि आज नवदुर्गा या उपक्रमातून माझे विचार आणि कार्य समाजापर्यंत पोहोचवण्याची संधी महाराष्ट्र संवाद न्यूजने मला दिली. त्याबद्दल नवदुर्गा हा बहुमान देऊन मला सन्मानित करण्यात आलं. त्याबद्दल पुनश्च एकदा मी महाराष्ट्र संवाद न्यूजचे अगदी मनापासून आभार मानते. धन्यवाद.